राडा राडा नुसताच. तर राम राम मंडळी, मराठी न्यूज ब्लॉगमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज जायचं होतं आपल्याला घरातलं म्हणजे दुसऱ्याचं कोणाचं काय घरातलं काय कसं निघाली सोयाबीन काढायला. तिकडं बघा दर्शन कार्य करता हसायला लागलं. भाऊ म्हणजे घरातलं सोयाबीन काढायचं असतं बाहेरचं. आता तर अशी पोती नाही कागद आहे. कागद घेऊन निघाली मी तिथं. या आपलं बोरं कुठून जर पुढं आली त्याला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला. भावानं कुठनं खोनपड्यातनं वाट काढत आता रस्त्याकडे निघाला घेऊन. भाऊ हेवी ड्रायव्हर आहे, ठीक आहे. असं कुठनं बी वाटा काढते मोगली. आईला कागद पडला, कागद गुंडवून अशा प्रकारे निघाले आम्ही. ती खोळ झाली आता ह्या कागदाची खोळ झाली आणि आम्ही असंच सरळ आता निघालो. आणि मग काही इकडं रानात पोचलं म्हणलं तुम्हाला बाजूचं पण थोडासा व्ह्यू दाखवा. इकडं माणसं काम करत होती आणि त्यांचं सोयाबीन काढायचं चालेल. मग काय त्यांना पण थोडंसं कॅमेऱ्यात आपल्या कॅप्चर केलं आणि तुम्हाला आता डायरेक्ट बाजूला म्हणलं घेऊन जाऊन आपलं रानातलं सोयाबीन दाखवावं. आणि अशा प्रकारे आपण रानात आलो. रानात आल्यानंतर इकडे चालले ते आपले सोयाबीन काढायचं. तिथं बाजूलाच म्हणजे माणसं सोयाबीन काढत होती. इकडे एका बाजूला ढीग लावलाय. तिथं ढिगाकडे सावलीचं बाजूला बसायला झाड आहे ना, त्या झाडापाशी आपण निघालो. तिथं जेवणाचं साहित्य वगैरे माणसांनी ठेवलेलं. बऱ्यापैकी एवढं काढून झाले, थोडंफार राहिले. तेवढं आता थोडंफार काढून झाले की 4-4:30च्या दरम्यान आपला ट्रॅक्टरवाला येईल. ट्रॅक्टरवाला म्हणजे कोण? आपला रोहित आता देसाई. ते कार्यकर्ता आला की डायरेक्ट हे मग इथं थोडा ढीग लावला आहे. एवढं आत्ता झालं आहे, अजून तेवढं बाकी. मग तेवढं आपलं बाहीन कुठनं मळून घ्यायचं. अजून खालची 2 वावरं आहेत. तिकडं आपलं आडोशाला सावलीला सगळ्यांनी असं जेवणाचं डब्बं वगैरे सगळं असं मांडून ठेवलं. बहुतेक आत्ताच त्यांचं जेवण झाले. जेवण आता ते तिकडं सोयाबीन काढायला लागलेत कामाला. आम्ही गोडाऊनवर होतो ना, आत्ताशी आलो. म्हणलं किती झाले बघून तरी यावं. पाण्याच्या बॉटला येता घेऊन आलो. आणि आता सोयाबीन जरा ती काढायला माणसांना मदत केली पाहिजे. आणि थोडाफार सोयाबीन काढायचा राहिलेला आणि तेवढ्या तिकडे पावसानं हजेरी लावली की. आणि जसं पावसानं हजेरी लावली तसं आपलं गोळा गेलेलं सोयाबीन म्हणलं झाकून घ्यावं. पाऊस आता काय थांबतोय की नाही नक्की मग कळतच नव्हतं. मग काय आम्ही सोयाबीन झाकून घेतला. आणि जसा सोयाबीन झाकून झाला तसं आता विचारात पडलं नक्की करायचं काय. संध्याकाळी मळून घ्यायचं का उद्या सकाळच्या वेळी लवकर मशिनीला बोलवायचं. आणि तिथंच थोड्या वेळ थांबून राहायचं. नेक्स्ट डे. आणि मग काय दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा आमच्या कामाला लागलो. सगळी पोती वगैरे गोळा करून महिनीसाठी निघालो की शेताकडे. वातावरण एकदम भारी होतं. पण त्याच वातावरणात असं पुढे शेतात जातानाचा जो रस्ता होता ना, तो चिखलानं पूर्ण भरून गेलेला. म्हणजे एवढा पाऊस झालेला की सगळ्या रस्त्याला चिखल झालेला. आणि आम्ही तसंच तो चिखल तुडवत शेताकडे निघालेलो. पण मग काय मंडळी, शेतात पोचल्या आम्ही आमच्या कामाला लागलो की
काल जे झाकलेलं होतं सोयाबीन ते आता आम्ही ते इष्टा वगैरे काढून घेतला आणि आमची सोयाबीन मळणीसाठी मशीन पण आलेली, मग काय मशीनीला जागेवर लावून घेतलं. आणि मग काय एक 10-15 मिनिटांनी मशीन चालू केली आणि सोयाबीन मळणीला सुरुवात केली. आणि ती कसं तर ते असं पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल, ब्लॉग फक्त पूर्ण बघा. आणि इकडे जसा सोयाबीन मळून झाला तसा आम्ही ट्रॅक्टर बाजूला काढून घेतला. नंतर इकडं आपण दुसऱ्या ट्रॅक्टरात आपली ती सोयाबीनची पोती लोड करून घेतली आणि आता ते बाकीचं सगळं आवरावरी करून आपण जायचं होतं आपल्याला घराकडे. सोयाबीनची पोती पावसाच्या आतमध्ये आपल्याला घराकडे नेऊन टाकायची होती, त्याच्यासाठी पटकन ट्रॅक्टर चालू केला आणि थेट निघालो की घराच्या दिशेनं. मंडळी, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.